आज आपण चालता बोलता मध्ये पंढरपूर ते नाशिक पायदिंडी 16 परतीची वारी यात आज आपण राहुरी येथे आलेला असता आज आपल्याला 108 नंबरची जी ॲम्ब्युलन्स आहे यांचे जे वाहक आहे आज यांच्याशी आपण चालता बोलता मध्ये मुलाखत घेते। रामकृष्ण हरी माऊली। तुमचं नाव सांगा। माझं नाव रतन बबन सोनवणे, मी 108 चालक आहे। आता आपण जे सुरुवातीला त्र्यंबकेश्वर दिंडी गेली होती पायदिंडी 16 त्याच्यापासून तुम्ही आज 15 दिवस तिकडच 29 तारखेपासून आम्ही तिकडनं निघालो। हां आता पंढरपूरला गेलो आणि तिथून परत परतीची वारी म्हणजे ते 15 हे 15 एकच महिना होतं जवळ 45 दिवसाच्या पुढे होत आहे। मग आता तुम्हाला या वारीमध्ये का आनंद वाटतोय? वारी म्हणजे आमची वारी पण होते आणि काम पण होतं। कामामध्ये राम ज्याला म्हणतात त्या गोष्टीचा अनुभव आम्हाला या ठिकाणी आला। आणि आता तुम्ही जे ॲम्ब्युलन्स गर्दीमध्ये चालवता आता प्रवाशांची सोयीसाठी भक्तांच्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी तुम्हाला त्यात आनंद वाटतोय ना? हो मग आनंद वाटतो ना, भरपूर आनंद वाटतो। आज आपल्याला पांडुरंगाची सेवाच घडते। 100%। आज आपण एवढ्या वारी त्या चालला आहेत आज एवढी गर्दी पास करून आज पूर्ण आपण 45 दिवसाचा प्रवास आपण पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतोय आणि सेवा पण करते। आनंद वाटतोय। धन्यवाद। रामकृष्ण हरी। नाव सांगा तुमचं? बाबासाहेब निवृत्ती खळदकर। किती दिंडीत किती दिवसापासून आला आपण? 29/6 पासून। तुमचं नाव? माझं नाव गणेश नवनाथ चिरके, या गाडीचा वाहक पण आहे आणि चालक पण आहे। चालक पण। तुमचं नाव? आनंद वाटतो वारीचा। धन्यवाद। रामकृष्ण हरी। आज आपण चालता बोलता मध्ये पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर पायदिंडीमध्ये परतीची वारी करत असताना राहुरी येथे आलेला असता आज आपल्याला जे राहुरीमधील खंडेराय देवस्थानमध्ये आज सर्व वारकऱ्यांसाठी परतीच्या वारीमध्ये जेवणाची व्यवस्था केली होती आणि आपल्याला शिवचिदंबर मंगल कार्यालयात जेवणासाठी यांनी आपल्याला हवाल उपलब्ध करून दिला होता। तरी आपण या जे भाविक भक्त आहे यांच्याशी आपण चालता बोलता मध्ये मुलाखत घेत आहे। ताई तुमचं नाव सांगा? माझं मनीषा देवरे, आरोग्य सेविका। किती वर्षापासून काम कार्यरत? 17 वर्ष झाली। आनंद वाटतो कार्य सेवेचा? तुमचा ताई? माझं नाव भारती रामदास मोरे, मी 23 वर्षापासून काम करते। 23 वर्षापासून। मी बाबासाहेब निवृत्ती खळदकर, मी 20 वर्षापासून काम करतो। मी अविनाश तानाजी भोसले, 6 वर्षापासून काम करतो। मी 18 वर्षापासून वारी करीत आहे। आता 2-3 वर्षापासून बंद केलेली आहे आजारामुळं। तुमचं नाव? मी डॉक्टर प्रसाद कृष्ण साळुंखे, मी जिल्हा सातरोग अधिकारी नाशिक जिल्हा परिषद नाशिकमध्ये कार्यरत आहे। गेल्या 3 वर्षापासून या वारीत कार्यरत आहे। यावर्षी पण परतीच्या पदावर झाला आहे। नमस्कार, रामकृष्ण हरी। मी डॉक्टर सुनील कुमार अरविंद कुलथे, आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी, नाशिक सिव्हिल, 108 ॲम्ब्युलन्स सर्व्हिस। रतन सोनवणे, पायलट 108। सदाशिव शेळके, राहुरी। डॉक्टर नकुल निकम, राशवराव वामन, राहुरी। राजेंद्र शेळके, राहुरी। तुम्हाला वारीमध्ये काय काय अनुभव आले ते आतापर्यंत आम्ही ही महाराष्ट्र शासन, भारत सरकार आणि भारत विकास ग्रुप यांच्या संयुक्तपणाने साधारण 26 जानेवारी 2014ला ही संकल्पना सुरू करण्यात आली, म्हणजे आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा। तर आता हे 3रं वर्ष आहे आमचं वारीचं। तर साधारण 20 ते 25 पेशंट जे आहेत हे ॲडमिट केले, काही राहुरीला केले, काही श्रीरामपूरला केले, काही नगरला केले, काही त्र्यंबकेश्वरला केले। पण ह्या संपूर्ण वारीमध्ये त्यांना जरी ॲडमिट केलं तरी आम्ही त्यांची पूर्णपणे वारीमध्ये दुसऱ्या दिवशी परत ते आले आणि त्यांची वारी पूर्ण झाली। आता आपण जे इतर सेवा करताय दररोजची दैनंदिन सेवा आणि वारीतली सेवा याच्यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? नाही, फरक आहे तर वारीमध्ये बऱ्याच वारीमध्ये वारकऱ्यांची सेवा होती आणि आनंद वाटतोय। आपल्या दररोजची तर चालूच असते उपचार पेशंट, पण आता वारीतला म्हणजे वेगळा आनंद असतो। वेगळा आनंद असतो। ज्या आपल्या दिवाळीला जसा आनंद होतो त्याच्यापेक्षाही ज्या वारीत ज्यादा आनंद होतो। आज साधू संत येते घरात तोच आषाढी वारीचा आनंद करा आणि वारकरीची सेवा होती। ताई तुम्हाला काय वाटलं आता वारीमध्ये? मला खूप आनंद झाला। आता ज्या वारकरी महिला आहे यांना आपण काय सुविधा दिल्यात? काहीला मदत लागली तर मदत, इंजेक्शन, गोळ्या, सलाईन, हातपाय चोळणं, सर्व सेवा दिल्या। त्यांच्याकडे बघून एकदम आनंदी आहे। असं वाटतं का आपण जशी पांडुरंगाची सेवा करतो? पांडुरंगाची सेवा त्यांच्या रूपामध्ये म्हणजे देव आहे अजून, पण पाण्याची कॅपॅसिटी कमी झाली। ज्यांना दिसतो त्यांना ओरिजिनल दिसतो। ताई तुम्हाला काय अनुभव वाटलाय? अनुभव आहे ना, खूप आनंद झालेला आहे। इथं येण्यासाठी मी 2 महिन्यापासून ते सुपरवायझर आहे त्यांना कॉल करत होती की मला यायचं आहे आणि ते माझं पूर्ण झालं। रामकृष्ण हरी।